तर नमस्कार मंडळी, रिक्षावाला ऋषी मिनी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। ही आहे गावाकडची दुपार। गाव म्हटलं तर कौलारू घर, आजूबाजूला गुरांचा गोठा आणि शांत वातावरण। आजचा प्रवास होता लालपरीमधून इसवलीतून जायचं होतं आपल्याला रत्नागिरीला। तर मंडळी येऊन पोहोचलो बस स्टँडला। हे आहे इसवली गावातील पाथरवाडी बस स्टँड। थोड्या वेळानं झालं लालपरीचं आगमन। तर मंडळी आज 1 वर्षानंतर मी लालपरीनं प्रवास करणार होतो। लालपरीमध्ये घेतलो बसून आणि माझा प्रवास सुरू झाला लांजाच्या दिशेने जायला। आमच्या गावाकडे येणारा रस्ता पूर्णपणे खराब आहे, तरी पण हे लालपरीचे सेवक आपलं काम व्यवस्थितरित्या पार पाडत असतात। लांजामध्ये उतरलो आणि रत्नागिरीला जाणारी बस समोरच लागली होती। मग काय लगेच गाडीत जाऊन बसलो। लांजामधून रत्नागिरीला जाणाऱ्या बसमध्ये नेहमीच गर्दी असते, पण आज काही तेवढीशी मला गर्दी दिसत नव्हती। रत्नागिरीमध्ये उतरलो आणि लगेचच रिक्षा पकडली। तर मंडळी रत्नागिरीला येण्याचं कारण म्हणजे आपली दिलरुबा सोडलेली होती रेडियम करण्यासाठी। काकांनी मला रत्नागिरीतल्या संदीप रेडियम आर्ट्सच्या इथे आणून सोडलं। आपली दिलरुबा समोरच उभी होती। हा आहे स्वरूप दादा। दादांचं काम तर एक नंबरच आहे। दादा ज्या गाडीवर डिझाईन मारतील तीच डिझाईन दुसऱ्या गाडीवर परत किंवा कॉपी करतच नाही। मशीनचा उपयोग कमी आणि हाताचा उपयोग जास्त, म्हणजेच दादा नवनवीन डिझाईन आपल्या हातानेच तयार करतात। स्वरूप दादाने रत्नागिरी जिल्ह्यातल्याच नव्हे तर कर्नाटक, गोवा अशा शहरातल्या गाड्या पण रेडियम करून दिल्या आहेत। तर मंडळी दिलरुबाची व्हिडिओ आणि दादांचा ॲड्रेस पुढच्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे। आजचा ब्लॉग इथेच संपवतो। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।